नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर खूप छान वाटते आज खूप दिवसांनंतर असं व्लॉग शूट करते जो लॉंग व्हिडिओ असणार आहे असा। तर मलाही असं छान छान व्लॉग शूट करायला छान वाटतं आणि कदाचित तुम्हालाही चांगलं वाटत असेल तर तुम्हालाही छान वाटत असेल माझे व्लॉग्स बघायला तर नक्की मला कमेंट करून सांगत चला की माझा व्लॉग आवडतोय की नाही आवडत ते। तर आज ना थोडेसे घरामध्ये बदल करतोय। तर कालपासूनच माझं थोडंसं काही ना काही काम सुरू आहे आणि बरेच दिवस झाले खरं तर डी मार्टमध्ये गेलो नव्हतो, जास्त शॉपिंग वगैरे काही शॉपिंग इन द सेन्स किराणा वगैरे काही जास्त केला नव्हता। जे पाहिजे होतं ते जसं हवं तसं घेऊन येत होतो। थोडासा बाहेरून आवाज येत असेल तर डिस्टर्बन्स होतोय तर त्यासाठी प्लीज सॉरी, कारण मागे कन्स्ट्रक्शन साईट आहे आणि त्याला काहीच करू शकत नाही, त्याचमुळे मी अवॉइड करते व्लॉग शूट करणं, कारण असं डिस्टर्बन्स होतं तर ते तुम्हाला बघायलाही चांगलं वाटणार नाही। पण म्हटलं चला आज छान छान थोडंसं आहे जे काही दाखवण्यासारखं तर ते तुमच्यासोबत शेअर करते। तर सकाळीच डी मार्टला जाऊन आलं आणि दुपारी येऊन जेवण वगैरे केलं। अगदीच खूप लवकर गेलेलो होतो, सॅटर्डे आहे आज आणि 9 वाजता आम्ही गेलेलो, काहीच गर्दी नव्हती, खूप छान शॉपिंग झाली आणि त्याच्यानंतर आली जेवण बनवलं। सकाळी फक्त नाश्ता करून गेलेलो आणि रिद्वी आणि रिद्वीचे बाबा आता झोपलेत जेवण करून आणि मी म्हटलं चला डी मार्टमधनं काय काय आणलं, यावेळेस गोणी वगैरे घेऊन गेलेलो कारण बराच किराणा घ्यायचा होता। तर दाखवते म्हटलं तुम्हाला काय काय आणलं आहे। घरात बराच पसारा पडला आहे कारण थोडंसं किचन क्लिनिंग चालू आहे, जे मी तुम्हाला सांगते की घरात थोडेसे बदल करतो आहे। तर काय काय आहे ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल, तर कंटिन्यू व्लॉग बघत राहा। आणि आता बघू मी डी मार्टमधनं पहिले काय काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते। तर सर्वात अगोदर डी मार्टमधनं आणलेले चॉकलेट्स संपलेले आहेत कारण रिद्वीने ऑब्व्हियसली काहीतरी 1-2 ठेवलेत, फक्त आम्ही बरेच आणले होते, हे पण फोडून ठेवले बघा। हे पण लूज पडून जाईल, त्याला फ्रीजमध्ये ठेवायला लागेल। आणि त्यानंतर मी श्रीखंड जे आहे ते ठेवून दिले फ्रीजमध्ये आणि तुम्हाला फास्ट दाखवते की मी डी मार्टमधनं काय काय आणलं आहे असं। आपले ऑब्व्हियसली कपड्याचे सोप आहेत, भांड्याचे सोप आहे, दिस वन चिकन मसाला आणि बरेच दिवस झाले जास्त किराणा नव्हता केला त्यामुळे यावेळेचं सामान जरा जास्त आहे, नाहीतर इतकं लागत नाही आम्हाला। बट आता काय होतं जेव्हा एक सोबतच खूप जास्त घेऊन आलं, म्हणजे खूप जास्त म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टी जेव्हा घेऊन येतो त्यानंतर मंथली जो किराणा असतो त्यात ज्या गोष्टी संपतात त्याच थोड्या घ्यायला लागतात। म्हणजे 6 महिन्यातनं मला असं खूप जास्त किराणा करायला लागतो आणि बाकी मंथली मग कमी असतो थोडासा। तर हे जिऱ्याचं पॅकेट आहे, डव सोप, कारण डव सोप का घेतली आहे मी तर तसं फेस वॉश यूज करते पण डव का, तर तिथे मला ना सगळ्या खूप जास्त बंचवाल्या सोप मिळत होत्या, म्हणजे 4 किंवा 6 असं, आणि एवढं लागत नाही कारण आम्ही दोघंच असल्यामुळे रिद्वीचा सोप वेगळा आहे। तर मग डव घेतला कारण एकटाच होता जो तिथे मी सिंगल घेऊ शकत होती, त्यामुळे डव सोप घेतला। मॅगीचे 4 पॅकेट्स आणले आणि मी आता ठरवले की रिद्वीला फक्त वीकली एकदाच मॅगी देणार, मंथली इतकं नाही करू शकत कारण तिला आवडते मॅगी। तर 4च पॅकेट आणले, तो तिला एक मॅगी देणार। आल्यानंतर मी जेवायला बनवलं तर माझ्याकडे इमिजिएट ऑइल संपलं होतं, सो त्याच्यामुळे मी ऑइलचं जे पॅकेट आहे ते एक फोडले आणि 2 ऑइलचे पॅकेट आणले। आणि ज्या गोष्टी फुटण्यासारख्या आहेत ना त्या मी वेगळ्या पिशवीत आणल्या होत्या आणि बाकीच्या इकडे आणलेल्या होत्या गोणीमध्ये। टूथपेस्ट आणली आहे बघा, आणखी सोप आणि चॉकलेट निघालं आहे। तर त्यानंतर रिद्वीचं मॉइश्चरायझर संपलं होतं आणि थोडेसे पापड आणलेत कारण माझ्याकडे उडदाचे पापड अजिबातच राहिले नव्हते कारण अजून गावाकडनं यायचे बाकी आहेत, तर त्याच्यामुळे ते पापड घेऊन आले। रिद्वीला लागते पापड चटणी वगैरे आवडते त्यामुळे। आणि यावर्षी ऑब्व्हियसली उन्हाळ्यात मी इथेच नव्हती त्याच्यामुळे माझ्याकडनं तर काही केले गेलेलं नाही आहे। तर ह्या भीम सोप ऑब्व्हियसली 4 आणल्यात, 1 महिन्याला 4 लागतात। हे फरसाण आणले टिफिनमध्ये वगैरे, आता रिद्वी कसं स्कूलला जाते तर तिला लागतं। त्याच्यानंतर हा एक बिस्किटचा मोठा पुडा आणलाय जो 1 मंथ पुरतो, कारण रोज नाही खाणं होत, रोज ब्रेकफास्ट असतो पण कधी संध्याकाळच्या वेळेला वगैरे लागतं। आणि त्यानंतर हे घेतलंय गुड नाईट फ्लॅश, हे आय थिंक मला वाटते डबल झालंय कारण मी हे सिंगलवाला घेतलंय आणि हे दीपकने टाकलं असावं असं मला वाटतंय। लेट्स चेक, मी याच्यामध्ये चेक करते आणि जर डबल झालं असेल ना तर मला खूप बोलणे खायचे आता आज, कारण मी बघितलंच नाही की त्यांनी घेतलं म्हणून आणि मी सिंगलवाला टाकले। लेट्स चेक, पहिले चेक करू आपण। आणि हो, मी तर हे 2 टी-शर्ट घेतले डेली यूजसाठी, तर हा एक आहे आणि हा एक। बरेच दिवस झाले माझ्याकडे असे डेली यूजसाठी टी-शर्ट वगैरे नव्हते आणि जे काही कपडे आपण आहेत मी बाहेर वगैरे यूज करते तर शॉर्ट वगैरे असतात तर ते घरी घालायला मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं किंवा मग नाही आवडत। घरी मला असं सिम्पल साधं राहायला आवडतं, तर त्याच्यामुळे मग
मी ते 2 टी-शर्ट हाताला लागले आणि घेतले. हा बासमती राईस आहे जो पुलावसाठी लागतो आणि पहिले इतकं नाही लागायचा, पण आता रिद्वीच्या टिफिनसाठी लागतो. कारण 2 वीक झाले रिद्वी स्कूलला जाते, तर तिला छान वाटतं जेव्हा जेव्हा ती पुलाव घेऊन जाते टिफिनमध्ये. कॉक्रोचेस खूप झालेत सध्या, त्याच्यामुळे कॉक्रोचचं लाल हिट आणलंय. डांबर गोळ्या, त्याला नॅप्थेलिन बॉल्स असं म्हणतो आपण. त्यानंतर हे के टोमॅटो केचप, माझं शॅम्पू अँड कंडिशनर, हे पण मला रिद्वीचा पावडरचा डब्बा. आणि शॅम्पू कंडिशनरही मला 6 महिने जातं. आय थिंक मी जानेवारीमध्ये ब्लॉग शूट केला होता डीमार्ट शॉपिंगचा, तर तेव्हा मी घेतलेलं आणि त्यानंतर आजच म्हणजे 6 मंथ मला हे प्रॉपरली जातं. हेअर ऑइल पण आम्हाला 3-4 महिने जातं, म्हणजे बऱ्यापैकी. इतकं काही 2 जण घरात असल्यामुळे लागत नाही. हळदी पावडर आत्तापर्यंत घेण्याची गरज नव्हती पडली, कारण मी नेहमी ज्या आपण इयरली गोष्टी करत असतो, हळद घेणं, मिरची वगैरे, तसं असायचं. पण यावेळेसची काहीही झालेलं नाही, त्याच्यामुळे मला हळद पण विकत आणायला लागली. तर हळद आणली, आपलं हार्पिक आणलंय. त्यानंतर खोबरं मला मिळालं नाही, त्यामुळे खोबऱ्याचा कीस घेऊन यायला लागला. डेसिकेटेड कोकोनट नाही आणलं, खोबऱ्याचा कीस पण डीमार्टमध्ये मिळतो, तो आणला. ही खारीक आहे एवढी, तर ही रिद्वी किंवा रिद्वीचे बाबा जेवण झाल्यावर थोडंफार खातात, तर त्याच्यामुळे थोडीशी आहे. घरात राहू देते मी, कधी वाटलं खावं तर तर ठीक पाहिजे घरात म्हणून. तर त्यानंतर शॅम्पू अँड कंडिशनर. तुम्ही म्हणणार एकाच कंपनीचं काय यूज नाही करत, तर क्लिनिक प्लस मी खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून यूज करते, तर मला हा सूट होतो छान. आणि कंडिशनर हे टँगल्स फ्री, तर मला हेच आवडतं. सोडवचं कंडिशनर आहे आणि शॅम्पू. त्यानंतर टाटा टी गोल्ड आणला. यावेळेस चेंज केला चहा पावडर, अदरवाईज आम्ही रेड लेबल घेत होतो. तर बघूया यावेळेस मी थोडासा रिव्ह्यू देईल की काय नेमकं आहे, कसं लागला. पोहे मला डीमार्टचे अजिबात आवडत नाही, पण तरी ऑप्शन नव्हता, कारण इथे नाही मिळत ते सम्राट वगैरेचे पोहे, तर घेतलेत. आता जेव्हा गावी जाईल तर तेव्हा तिकडनं येताना मी नक्कीच घेऊन येईल. हिंग संपलं होतं, सो हिंगाची डब्बी आणली. बेसन आणले, डीमार्टचंच आहे. आणि त्यानंतर मिक्स पिकल, कारण यावर्षीचं लोणचं अजून गावाकडनं यायचंय, सो लोणचं पण आणलंय. आणि आता कसं आहे ना, आमच्या लाडूबाईला जरा जास्त म्हणजे अशा चटपटीत गोष्टी लागतात, त्याच्यामुळे ठेवतो. रवा आहे. त्याच्यानंतर आपला निरमा पावडर, ऑब्व्हियसली किती काही म्हटलं तरी आपण निरमाच म्हणणार. निरमा म्हणजे त्याला काय म्हणतो, कोणतं आणलं मी हे, व्हील. आपण व्हील आणू, टाईड आणू, त्याचं नाव कधी घेणारच नाही. मूग डाळ, त्यानंतर तूर डाळ, त्यानंतर आहे शुगर आणि तांदूळ. फॉर्च्युनेटली मे बी दीपकने हे बघितलेलं असावं त्यांनी की मी कोणतं घेतलंय, आणि मग त्यांनी मी घेतलेलं टाकून दिलं आणि मग त्यांनी हे घेतलं. ठीक आहे, 2 एक बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये लागतात, सो डबलवाला घेतला. मी सिंगलवाला घेतलं. तर मला वाटलं डबल झालं की काय, कारण मी तर सिंगलवाला टाकलं होतं. तर थँकफुली गुड नाईटचं लिक्विड जे आहे ते डबल झालं नाही आहे. सो दीपकने बघितलेलं असावं की मी जे घेतलं आहे. आणि याच्यामध्ये तांदूळ आहे, तर ते खूप जड येतं, आता मी काही काढत नाही बाहेर. ओके, निघाले. तर ते आहे तांदूळ. आणि फर्स्ट टाइम मी गोणी वगैरे घेऊन गेलेली, कारण आता इथे लिफ्ट नाही आहे, तर खालून वरती सगळ्या पिशव्या खूप जास्त झाल्या की मग आणता येत नाही. सो गोणीच घेऊन गेलो, म्हटलं पटकन वरती घेऊन येता येतं. आणि त्यानंतर रिद्वीचे डायपर आणि आशीर्वाद आटा, तर ते तिकडे सामान मी आता फटाफट भरून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते. किचनचं डीप क्लिनिंग करते ना, त्यामुळे कालच हे सगळे डबे जे आहेत ते घासून मस्तपैकी धुवून पुसून ठेवलेले होते. त्यामुळे किराणा भरायलाही छान वाटते, कारण मला नव्याने सगळ्या गोष्टी अरेंज करता येतात की कोणत्या डब्यात काय ठेवायचं आहे. कारण काय झालेलं, काही डबे रिकामे झालेले, काही डब्यांमधलं सगळं सामान संपलेलं, तर त्यामुळे मला समजत नव्हतं की कुठे काय ठेवावं. तर हे सगळे डबे रिकामे असल्यामुळे मला छान वाटते, जरा किराणा भरायलाही मजा येते आज. तर हे बघा, माझे सगळे डब्बे जे आहेत ते मस्तपैकी भरून पॅक करून रेडी आहे. आणि आता आम्हाला रॅक बसवायची आहे. का बसवायची हो रॅक? काय रिझन आहे? गुड क्वेश्चन. काय रिझन आहे? व्हेरी गुड क्वेश्चन. तुम्ही सांगितलं ना रॅक बसवायला, काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला? मला प्रॉब्लेम असा होतो की काही सापडत नाहीये, कारण यांना त्यांच्या हाताने बनवून चहा प्यायचा असतो किंवा काही बनवायचं असेल तर ते जे स्टोरेज वगैरे आहेत ना तिकडे, तर त्यातनं त्यांना काही पटकन सापडत नाही, असं लगेच समोर दिसलं पाहिजे म्हणून त्यांनी घरून, आम्ही ही रॅक औरंगाबादला आमच्याकडे होती, बट मुंबईला येताना आम्ही गावाकडे ठेवून आलो. पण लास्ट टाइम ह्यांनी परत घेऊन आले, नाही मला ते त्यातच ठेवायचं म्हणे, म्हणजे हे सगळं सामान जे आहे ते इझिली त्यांना दिसेल. सो ते आता रॅक फिटिंग करतायत.
तर इकडे रॅक पूर्ण फिटिंग म्हणजे ऑलमोस्ट तिचं अरेंजमेंट झालंय सगळं आणि त्याला बराच वेळ लागला. मी अर्धा तासापासून करतोय जवळपास हे. ती पण हेल्प करत होती. आता झाली आहे, फक्त स्क्रू टाईट करायचे बाकी, तर तेवढे आता हे दोघं जण करून घेणार. रिद्धी तर काहीच करू देत नाही, तिलाच करायचं सगळ्या गोष्टी. हो ना रिद्धू, तू करते ना? हा, तू खूप हेल्प करते ना आईला. किती हेल्प करते? ओ बापरे, 10 पर्यंत हेल्प करते आईला ती. रिद्वी बघा, तिचा हात पुरत नाहीये तर खाली ते ABCचे ब्लॉक्स घेतले, त्याच्यावर ती उभी राहिली आणि ती रॅकचे स्क्रू फिटिंग करते. बापरे, एवढी सगळी जर हेल्प सगळ्यांनी मला केली तर मला असं वाटतं माझी किचन तर 2 तासातच क्लीन होऊन जाईल. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 8:15 झालेत आणि ऑलमोस्ट आत्ताशी माझं सगळं किचन आवरून झालंय. किचन आवरायला काढलं की हा टाइम होतोच. तरी मी काल संध्याकाळपासून थोडं थोडं करत होती, बट अरेंजमेंटच चेंज करायच्या होत्या. सगळं इकडचं तिकडं तिकडचं इकडे करायचं होतं, त्याच्यामुळे मग टाइम लागला. तर तुम्ही मागे बघू शकता की कसं चकाचक दिसतंय सगळं. तर इकडे सुद्धा आणि काय काय अरेंजमेंट चेंज केलंय, काय नाही केलंय, तर ते मी सगळं तुम्हाला एक होम टूर देईल किंवा किचन टूर देईल, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जर आत्ताच दाखवलं तर मग तो व्हिडिओ बघायला इंटरेस्ट राहणार नाही, त्याच्यामुळे मी दाखवत नाही की मी माझ्या किचनमध्ये काय काय चेंजेस केले. पण बऱ्यापैकी चेंजेस झालेत आणि किचन अगदीच वेगळं दिसायला लागलं आहे आता. तर येस, मग म्हटलं चला आता आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्ही बघताय 8:15 झालेत आणि अजून काहीही बनवलेलं नाही आहे जेवायला. तर फर्स्ट आता ती तयारी करायची आहे, काय करायचं काय नाही करायचं. आणि म्हटलं चला आत्ता इथेच ब्लॉग मी एंड करते आजचा. नेक्स्ट ब्लॉगसुद्धा बघायला अजिबात विसरू नका, जो असेल किचन टूर असेल किंवा बाकीचं जर होम टूर करायचं असेल तर एक दिवस मला लागेल अजून. तर होम टूर करायचं की किचन टूर करायचं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला लगेच किचन टूर बघायचं आहे का की होम टूर बघायचं आहे. तर जशा कमेंट्स येईल तसं आपण करूया. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चलो टाटा, बाय बाय.